पवार, कारण कागदूनाचं नीट मुठीत जुळल्यात नाही यावून कळते. मान्यवरांना माझा नमस्कार. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. पण संपणाऱ्या वाटेसोबतच नवीन जन्मणारी वाट असते. तेव्हा आजचा हा निरोप सोहळा आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता उज्ज्वल भविष्याची वाट ठरावी या शुभेच्छा मी व्यक्त करते. मला महिलांचा फार अभिमान वाटतो. बघा ना, देशासाठी, समाजासाठी, घरासाठी, आजूबाजूच्या लोकांसाठी झटणारी झगडणारी प्रत्येक स्त्री म्हणजे साक्षात आदिशक्ती आहे. त्या आदिशक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे. त्या आदिशक्तीचं आपण स्वागत केलं पाहिजे. तुमच्या प्रत्येकीमध्ये प्रचंड ताकद आहे. बघा ना, सगळी महत्वाची खाती तुमच्याकडेच. एज्युकेशन मिनिस्ट्री सरस्वती, फायनान्स मिनिस्ट्री लक्ष्मी, डिफेन्स मिनिस्ट्री दुर्गा. तुमच्याकडे खूप ताकद आहे, पण त्या ताकदीची जाणीव मात्र तुम्हाला व्हायला हवी. ज्या महिला नोकरीला आहेत ना, त्यांना विचारा करा, महिन्याला त्यांच्या मोबाईलवर मेसेज येतो, क्रेडिट येईल. कारण आनंद असतो, कॉन्फिडन्स असतो जगण्यात. आणि आज आम्ही अशाच एका स्त्रीचा सन्मान करणार आहोत, जिने केवळ कर्तव्यानेच नव्हे तर आपल्या प्रत्येक नात्यात आपले सर्वस्व ओतले आहे. त्या म्हणजे माझ्या आई. आई, तुमचा हा प्रवास फक्त कामाचा नव्हता, तो एक प्रेरणादायी प्रवास होता. तुमच्या मेहनतीने, समर्पणाने आणि प्रेमाने फक्त तुमची कार्यक्षेत्र सुधारली नाही तर आमचे आयुष्यही उज्ज्वल केले आहे. तुमच्या हातून जे काम घडले ते नेहमीच निस्वार्थ आणि परिपूर्णतेचे प्रतीक राहिले. तुम्ही आमच्यासाठी केवळ आई नाही तर मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि न डगमगणारी ताकद आहात. तुमचे मूल्य, धैर्य आणि तुमची मेहनत आम्हाला नेहमीच प्रेरित करीत राहील. आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहात, पण आम्हाला माहीत आहे की तुम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहात. असा प्रवास की तुमच्या आवडीच्या गोष्टींमधून आनंद देईल. आणि आता तुमच्या स्वतःसाठी वेळ मिळेल आणि तुमच्या टकीसोबतही तुम्ही आनंदी राहाल. आणि हाही प्रवास तितकाच आनंदी आणि प्रेरणादायी ठरेल. आजच्या विशेष दिवशी तुम्हाला मानाचा मुजरा आणि मनपूर्वक आभार. आणि तुमच्यावरती खूप प्रेम करतो. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि जय शिवराय. धन्यवाद. यानंतर तावरे साहेब, केंद्र प्रमुख कोरेगाव यांचा सत्कार होता, त्यांनी मंचावर यायचा आहे. तावरे